हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण घेणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाईचा झालेला पेपर, जो की 5 मे 2024 रोजी झालेला आहे. त्याचं आपण संपूर्ण स्पष्टीकरण इथे घेणार आहोत. तर सुरुवात करूया. मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी लेखी परीक्षा 5 मे 2024. तर पहिला प्रश्न, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? आणि ऑप्शन्स आहेत ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, ॲडमिरल आर हरिकुमार, करमबीर सिंग, देवेंद्र कुमार जोशी. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. पुढचा प्रश्न, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेलं आहे? पर्याय आहेत भारा तांबे, राजा बडे, कुसुमाग्रज, विवा शिरवाडकर. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, राजा बढे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. मराठी व्याकरणाचा हा प्रश्न आहे. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर पर्याय आहेत क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, सर्वनाम, गुणविशेषण. आणि याचं उत्तर असणार आहे गुणविशेषण. पुढचा प्रश्न घेऊ. पत्रकार या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? तर पर्याय आहेत पत्रकारीण, पत्रकारिणी, पत्रलेखिका, पत्रकर्ती. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पत्रकर्ती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य होते? तर पर्याय आहेत 146, 150, 166, 196. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 150. म्हणजे 150ला 6 ने भाग जातो करून पाहू शकता तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर पर्याय आहेत 21 मार्च, 21 जून, 13 जून, 5 जून. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 21 मार्च. पुढचा प्रश्न, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय आहेत सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, उस्मानाबाद. पुढचा प्रश्न, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या. पर्याय आहेत दिल्ली, केरळ, छत्तीसगड, महाराष्ट्र. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. पुढचा प्रश्न घेऊ. दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. तर पर्याय आहे दूध व पाणी वेगळे करणे, दुधामध्ये मीठ टाकणे, एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, आणि विनाकारण खोटे आरोप करणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुधात मीठ टाकणे म्हणजे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, चांगल्या गोष्टीमध्ये काहीतरी आड निर्माण करणे. तर पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रात कराडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि पर्याय आहेत नागपूर, चंद्रपूर, अमरावती, कोल्हापूर. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर. पुढचा प्रश्न घेऊ. गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तेलंगणा. पुढचा प्रश्न, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? पर्याय आहेत गंडक, गोदावरी, यमुना, कोसी. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? पर्याय आहेत सातारा, कराड, नरसोबाची वाडी, सांगली. आणि याचं उत्तर आहे नरसोबाची वाडी. पुढचा प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत नाशिक, अहमदनगर, ठाणे, पुणे. आणि याचं उत्तर आहे अहमदनगर. याची उंची किती अशाही प्रकारे हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, तर ते सुद्धा तुम्ही तयारी ठेवा. पुढचा प्रश्न आहे, संसदेमध्ये
पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर पर्याय आहेत राज्यसभा, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती. आणि याचं उत्तर असणार आहे सर्वोच्च न्यायालय. याचा संसदेमध्ये समावेश होत नाही, बाकी तिघांचा होतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? पाण्याद्वारे पसरत नाही. पर्याय आहेत कावीळ, पटकी, नारू, हिवताप. आणि याचं उत्तर आहे हिवताप जे आहे पाण्यामुळे पसरत नाही, बाकी तिन्ही काय आहेत पाण्यामुळे पसरतात. कावीळ, पटकी आणि नारू. पुढचा प्रश्न, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले ग्राम न्यायालय कोठे आहे? पर्याय आहेत निफाड, येवळा, राळेगणसिद्धी, आष्टी. आणि याचं उत्तर आहे राळेगणसिद्धी. पुढचा प्रश्न घेऊ, झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाचे वय हे कशावरून ठरवतात? तर पर्याय आहे झाडाच्या खोडाच्या आकारावरून, झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळावरून, झाडाच्या उंचीवरून. यापैकी नाही, तर याचं उत्तर असणार आहे झाडाच्या खोडाच्या आकारावरून. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय आहेत उंब्रज, कराड, पाटणा, पाली. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कराड. पुढचा प्रश्न घेऊया, मध्यरात्रीचा सूर्य कोठे उगवतो? तर पर्याय आहेत जपान, इंडोनेशिया, मलेशिया, नॉर्वे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नॉर्वे. मध्यरात्रीचा सूर्य येथे उगवतो. पुढचा प्रश्न, चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला? पर्याय आहेत चिपळूण, महाड, रेवदांडा, पाली. तर याचं उत्तर असणार आहे महाड. तर महाडच्या चवदार तळ्याचे पाणी कोणी खुले केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अशाही प्रकारे प्रश्न येऊ शकतो. तर सत्याग्रह कुठे झाला? महाड या ठिकाणी. आणि कोणी केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. पुढे आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर पर्याय आहेत लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू, पाय. आणि याचं उत्तर असणार आहे लहान मेंदू जे आहे तर शरीराचा तोल सांभाळायचं काम करतो. म्हणजे आपण स्टेबल राहू शकतो, चालू शकतो फक्त लहान मेंदूमुळे. पुढचा प्रश्न, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो आणि आपला तोल जातो? तर पर्याय आहेत पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था. आणि याचं उत्तर असणार आहे मज्जा संस्था. म्हणजेच आपण मादक पदार्थाचं सेवन केलं तर लहान मेंदूवर परिणाम होऊन आपला तोल जाऊ शकतो. मज्जा संस्था याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर पर्याय आहेत नाईट ब्लाइंडनेस, फुफ्फुसाचे आजार, स्वादुपिंडाचे आजार, मधुमेह. आणि याचं उत्तर असणार आहे मधुमेह. म्हणजेच डायबिटीज कशामुळे होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. शरीरात जर इन्सुलिनचं प्रमाण अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर आपल्याला साखरेचं प्रमाण वाढतं आणि मधुमेह हा आजार होतो. पुढचा प्रश्न घेऊया, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर पर्याय आहेत अशोक, महर्षी कर्वे, गोपाळ देशमुख. यापैकी कोणीही नाही. तर याचं उत्तर असणार आहे यापैकी कोणीही नाही. तर कमेंटमध्ये मला सांगा मौर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे. अशा प्रकारचं उत्तरही येऊ शकतं, प्रश्नही असा येऊ शकतो. तर दोन्ही तयारी ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? हत्ती आढळतात. आणि पर्याय आहेत केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक. आणि याचं उत्तर असणार आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न घेऊया, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर पर्याय आहेत ए व्हिटॅमिन, डी व्हिटॅमिन, बी व्हिटॅमिन आणि सी व्हिटॅमिन. तर याचं उत्तर असणार आहे डी व्हिटॅमिन. जर हाडं मजबूत ठेवायची असेल तर आपल्याला सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये जर आपण बसलो तर सूर्यापासूनही आपल्याला व्हिटॅमिन डीची निर्मिती होते आणि ते आपल्याला व्हिटॅमिन डी मिळून आपले हाडे मजबूत होतात. पुढचा प्रश्न, एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा रोग कशामुळे होतो? शेवटचा प्रश्न इथे घेऊ. पर्याय आहेत जीवाणू, विषाणू, परोपजीवी, फंगस. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विषाणू म्हणजेच व्हायरसमुळे एड्स हा रोग
होतो. अशा प्रकारे आज आपण घेतलेला आहे शिपाई पदासाठी जी लेखी परीक्षा झालेली होती 5 मे 2024 रोजी, त्याचं आपण स्पष्टीकरण इथे पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.